नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण काही अशा डिस्क पाहिल्या की ज्या डिस्कचा वापर आपण करून आपल्याला हवा तो डेटा हव्या त्या पद्धतीमध्ये जास्त दिवसासाठी किंवा अल्पावधीसाठी तो डेटा सेव्ह करून ठेवू शकतो। आजच्या सेशनमध्ये आपण हार्ड डिस्क संदर्भामधील पूर्ण माहिती घेणार आहोत। आपण कॉम्प्युटरमध्ये सहसा जी हार्ड डिस्क पाहतो त्या हार्ड डिस्कची इमेज तुम्हाला या पद्धतीमध्ये दिसते। म्हणजे ती हार्ड डिस्क तुम्ही नेहमी वरूनच पाहिलेली असते बाह्य बाजूने, की ज्याच्यावरती त्याच्या बॅक साईडला त्याचे सगळ्या ऑप्शन्स लिहिले असतात। म्हणजे ती किती जीबीची आहे, त्याच्यामध्ये किती डेटा सेव्ह होऊ शकतो, त्याच्यामधले असणारे डिव्हाइसेस कुठल्या प्रकारचे वापरले, ही सगळी माहिती त्याच्यावरच्या कॅबिनेटला लिहिलेली असते। तर अशी ही हार्ड डिस्क आहे। त्या हार्ड डिस्कचा नेमका कॉम्प्युटरमध्ये काय काम असतं आणि ही हार्ड डिस्क आपल्याला कोणकोणत्या पद्धतीमध्ये उपयोगी पडते, ह्या संदर्भामध्ये आज आपण आजच्या सेशनमध्ये माहिती घेणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉम्प्युटरमध्ये डेटा स्टोअर करून राहतो, तो खूप कालावधीसाठी त्या ठिकाणी राहत असतो। तर तो डेटा त्या ठिकाणी राहतो याच्या मागचं एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे ही डिस्क। ह्या डिस्कमध्ये आपण हवा तेवढा डेटा हवा तेवढ्या वेळासाठी सेव्ह करून ठेवू शकतो। कॉम्प्युटरमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती साठवण्यासाठी या हार्ड डिस्कचा वापर करत असतात। या हार्ड डिस्कचा वापर तुम्ही सर्व ठिकाणी करू शकता। म्हणजे सपोज तुम्ही तुमच्या घरी एखादा डेटा ह्याच्यामध्ये सेव्ह केला, हे हार्ड डिस्क कॉम्प्युटरमधून काढली आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन दुसऱ्या कॉम्प्युटरला ही हार्ड डिस्क जोडली, तर ह्यामध्ये तुम्ही सेव्ह केला आहे असा डेटा त्या दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये ट्रान्सफर करता येऊ शकतो। विंडोज सारखे मोठे मोठे प्रोग्राम हे फ्लॉपी डिस्कवर बसू शकत नाहीत, कारण फ्लॉपी डिस्कची माहिती साठवण्याची क्षमता खूपच कमी असते। मग ज्यावेळेस आपल्याला काही मोठे प्रोग्राम फ्लॉपी डिस्कवरती बसत नाहीत त्यावेळेस हार्ड डिस्कचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो, कारण फ्लॉपी डिस्कची साठवून ठेवण्याची क्षमता ही अगदीच कमी असल्यामुळे। त्यानंतर नेहमी हार्ड डिस्कची कॅबिनेटमध्ये फिक्स केलेली असते। म्हणजे जो काही कॉम्प्युटरच्या सीपीयूचा कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये ही हार्ड डिस्क नेहमीच फिक्स केलेली असते। जनरली ती हलवली जात नाही। म्हणजे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डेटा न्यायचा असेल तरच ती हलवली जाते, नाहीतर इतर वेळी ती हार्ड डिस्क त्या ठिकाणाहून हलवली जात नाही। म्हणजे ह्या तुम्हाला हे 4 हुक्स दिसत आहेत किंवा हे 4 टूल्स दिसत आहेत कोपऱ्यामध्ये, ह्या टूल्सच्या मदतीने ती कॅबिनेटमध्ये फिक्स केलेली असते सीपीयूमध्ये। त्यानंतर अनेक डिस्क एकत्र येऊन त्यापासून हार्ड डिस्क तयार झालेली असते, त्याला डिस्क पॅक असे देखील म्हटले जाते। म्हणजे खूप साऱ्या डिस्क म्हणजे फ्लॉपी डिस्क असेल किंवा झिप डिस्क, ह्या सगळ्या डिस्क असतात की ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर तर होतो पण खूप कमी प्रमाणामध्ये होतो। मग ज्यावेळेस आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामधला लार्ज डेटा सेव्ह करायचा असेल त्यावेळेस आपण हार्ड डिस्कचा वापर करतो। मग हार्ड डिस्क ही नेमकी कशी बनली आहे, तर खूप सगळ्या डिस्क ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ती हार्ड डिस्क बनली जाते, म्हणून ह्या हार्ड डिस्कला बऱ्याच वेळा डिस्क पॅक असं देखील म्हटलं जातं। एकूण जेवढ्या डिस्क असतात त्यातील सर्वात वरचा व सर्वात खालचा सरफेस डेटा स्टोअर करण्यासाठी वापरला जात नाही, कारण त्या सरफेसवर स्पिंडल मोटर असल्यामुळे तेथील माहिती खराब होण्याची शक्यता असते। आता स्पिंडल मोटर किंवा हे काय असतं, तर हार्ड डिस्क आपल्याला ज्यावेळेस आतल्या बाजूने पाहिजे असते त्यावेळेस ती हार्ड डिस्क तुम्हाला अशा पद्धतीमध्ये दिसते। ओके, ज्यावेळेस तुम्ही ती हार्ड डिस्क खोलत असता। आता याच्यामध्ये काय असतं, तर सर्वात वरचा व सर्वात खालचा भाग जो आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणचा हा भाग दिसतोय आणि या ठिकाणचा हा भाग दिसतोय, या ठिकाणच्या भागामध्ये माहिती म्हणजे सरफेस डेटा स्टोअर करण्यासाठी वापरला जात नाही, कारण त्या सरफेसवर स्पिंडल मोटर तुम्हाला या ठिकाणी दिसते, ही स्पिंडल मोटर आहे। तर ही स्पिंडल मोटर या ठिकाणी फिक्स केलेली असते, त्यामुळे या ठिकाणी स्टोअर केलेली माहिती किंवा या ठिकाणी स्टोअर केलेली एखादी फाईल असेल ती खराब होण्याची शक्यता असते, म्हणून जास्त करून ह्या भागामध्ये डेटा स्टोअर केलेला नसतो। आता हे कसं कळतं की आपल्याला डेटा त्या ठिकाणी स्टोअर केलाय की नाही, तर हे तुम्हाला डिस्क हार्ड डिस्क सी हार्ड डिस्क डी असं तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डिटेक्ट केलं असतं। ती डिस्कच्या कोणत्या भागामध्ये तुमची माहिती सेव्ह केली आहे हे त्या ठिकाणी ते डिटेक्ट करत असतं, त्यामुळे आपल्याला कळतं की स्पिंडल मोटरच्या जवळ ते आपले डेटा स्टोअर आहे की नाही। हार्ड डिस्कची कॅपॅसिटी ही 8.2 GB, 2.1 GB, 4.3 GB, 8.4 GB, 10 GB, 20 GB, 40 GB, 80 GB एक्सेट्रा, म्हणजे 80 GB पर्यंत याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो। याची सुरुवात 1.2 GB पासून स्टार्ट होते ते 80 GB पर्यंत याचा लास्ट आहे। त्यानंतर
हार्ड डिस्क म्हणजे नेमकं काय, तर इंटरनल हार्ड डिस्क या सिस्टीमच्या कॅबिनेटमध्ये स्थिर असतात. म्हणजे जे काही इंटरनल याच्यामध्ये भाग आहेत छोटे छोटे ते या ठिकाणी फिक्स केलेले असतात कॅबिनेटमध्ये. यामुळे माहिती त्या ठिकाणी आपल्याला पटकन सापडता येऊ शकते. आपण सिस्टीम ज्यावेळेस रन करतो त्यावेळेस आपल्याला सहजासहजी माहिती आपण काढू शकत नाही. मात्र काढता येण्यासारखा हार्ड डिस्क ड्राईव्ह डेटा साठवून ठेवते की आपल्याला ती माहिती इझिली हव्या त्या वेळामध्ये सापडू शकते. आता हे डिस्क डेटा साठवण अतिशय किफायतशीरपणे करू शकतात. या डिस्कची निर्मिती वापर करणाऱ्या डेटा टेप्ससाठी अधिक चांगल्या प्रमाणामध्ये करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस एखादा मोठा डेटा आपल्याला शोधायचा असेल त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये हार्ड डिस्कचा वापर केला जातो. कारण हार्ड डिस्कमधून आपल्याला सेव्ह करून ठेवलेली माहिती एक्झॅक्ट कोणत्या ठिकाणी सेव्ह केली आणि त्या ठिकाणाहून कशी ऍक्सेस करायची याचा त्या हार्ड डिस्कमध्ये पूर्णतः शेड्यूल सिस्टीममध्ये बसवलेलं असतं. त्यामुळे आपल्याला कितीही मोठा डेटा हवा असेल, कोणत्याही टायमिंगला हवा असेल तरी तो डेटा आपण हार्ड डिस्कमधून इझिली घेऊ शकतो. HPRDX डिस्क कॅटेगराइड ही साठवण क्षमता 160 ते 750 GB एवढी असते. म्हणजे 160 ते 750 GB एवढी सुद्धा साठवण आपण त्या हार्ड डिस्कमध्ये करू शकतो. आता हार्ड डिस्क पॅक्स म्हणजे काय, याचा वापर आपणास जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात माहिती साठवायची असेल तेव्हा केला जातो. हार्ड डिस्क पॅक या कठीण प्लास्टिक आवरणामध्ये ठेवलेला असतो. वापरण्याच्या वेळी हार्ड डिस्क पॅक काढून विशेष ड्राईव्हवर बसवण्यात येतो. म्हणजे ज्यावेळेस आपण हार्ड डिस्क पॅक हे कधी वापरतो तर आपल्याला खूप अवाढव्य डेटा एखाद्या वेळेस सेव्ह करून ठेवायचा असेल की तो खूप मोठा असेल, 750 GB पेक्षा पण तो डेटा खूप मोठा असेल, त्यावेळेस आपण फक्त हार्ड डिस्क पॅकचा वापर करतो. हार्ड डिस्क पॅक म्हणजेच काय, अनेक छोट्या छोट्या डिस्क एकत्र करून बनवलेली एक मोठी डिस्क असते की ज्याला हार्ड डिस्क पॅक असे म्हटले जातं. आणि ती हार्ड डिस्क पॅक ही मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा डेटा सेव्ह करायचा असेल तेव्हाच वापरली जाते. आणि ती हार्ड डिस्क पॅक ज्यावेळेस आपण काढतो तेव्हा त्याला एक कठीण प्लास्टिकचं कॅबिनेट बसवलेलं असतं आणि त्याच्या आतमध्ये ती सुरक्षितरित्या ठेवलेली असते. वापरण्याच्या वेळी ज्यावेळेस आपण ती वापरात घेतो त्यावेळेस हार्ड डिस्क पॅक काढून एका ड्राईव्हवरती फिक्स केलेले असते. म्हणजे काही ड्राईव्ह असतात त्या ड्राईव्हमध्ये सीपीयूच्या अंतर्गत ते ड्राईव्हमध्ये ती हार्ड डिस्क मग त्या ठिकाणी सेव्ह केली जाते. आता त्यानंतर कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे काय, तर आपण त्याला CD असं म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ साठवून ठेवू शकतो किंवा एखादी फाईल CD मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साठवून ठेवली जाते. तर कॉम्पॅक्ट डिस्कचा शॉर्ट फॉर्म काय होतो तर CD. सध्या बाजारामध्ये कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे CD मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. CD वापरण्यासाठी CD ड्राईव्हची आवश्यकता असते. त्यामुळे CD ड्राईव्ह आपण मायक्रो कॉम्प्युटरमध्ये बसवू शकतो. या CDच्या एका बाजूने 650 MB ते 1 GB इतका डेटा साठवून ठेवता येऊ शकतो. बाजारामध्ये वेगवेगळ्या स्पीड असलेल्या CD उपलब्ध आहेत. जेवढा ड्राईव्हचा स्पीड जास्त तेवढ्या लवकर डेटा वाचला जाऊ शकतो. म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क हे आपण मोठ्या प्रमाणामध्ये आता वापरत असतो. याच्यामध्ये कॉम्पॅक्ट डिस्कला 2 बाजू असतात. म्हणजे एक वरची बाजू असते आणि एक साईडची बाजू असते. तर एका बाजूने 650 MB ते 1 GB इतका डेटा आपण त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजे दोन्ही बाजू बघितली तर 2 GB पर्यंत डेटा ह्या CD मध्ये आपण इझिली स्टोअर करून ठेवू शकतो. आता कॉम्पॅक्ट डिस्कचे काही पार्ट पडतात. म्हणजे CD-ROM असेल, CD-R असेल, CD-RW असेल किंवा DVD-ROM असेल. तर हे पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण हार्ड डिस्कचं कॅबिनेट कशा प्रकारे असतं किंवा हार्ड डिस्कमध्ये माहिती कोणत्या भागामध्ये सेव्ह केली जाते, हार्ड डिस्कची कपॅसिटी म्हणजे कितीपासून ते कितीपर्यंत GB पर्यंत डेटा सेव्ह करून ठेवू शकतो, हार्ड डिस्कला पॅक असं का म्हटलं जातं किंवा कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे काय, त्याचा शॉर्ट फॉर्म CD असा का केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये कितीपर्यंत डेटा स्टोअर करू शकतो, हे सगळं आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण या ठिकाणीच थांबूयात. थँक्यू.